नमस्ते. मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या शाळेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कित्येकदा असं झालंय, लोकांनी मला प्रश्न विचारला की दादाश्रीजी, जेव्हा काळजी वाटते, चिंता होते, त्यावेळेस काय करावे? जे आपल्याला आध्यात्मिक ज्ञान आहे, काही विषय आपण समजतो सुद्धा, पण नेमकं जेव्हा चिंता वाटते, काळजी होते, तेव्हा काय करावं? खूप दडपण येतं. काही कळत नाही, काही सुचत नाही. मग थोड्या वेळासाठी आपण ते जे आध्यात्मिक ज्ञान आहे त्याला आपण बाजूला ठेवू आणि आतमध्येच बेचैनी असते. मग काय करावं अशा वेळेस? काय सोल्युशन आहे? कारण की लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा पण तुमच्या मनावर ताण वाढतो, खूप प्रेशर वाढतं, दडपण वाढतं, आपोआपच तुमचं शरीर सुद्धा त्या ताणाचा अनुभव करतं. त्याचंच ऑटोमॅटिकली तुम्ही जर पाहाल, त्याचंच रिझल्ट काय होतं तर शरीराला त्रास, म्हणजे हृदयविकार असू दे, मधुमेह असू दे, ब्लड प्रेशर असू दे, उगाच चिंता लागून राहते. आतल्या आतच बेचैनी चालू असते. आता आपल्याला काय करायला हवं अशा वेळेस? त्रास वाढू द्यायचा आहे का, की या त्रासातून आपल्याला बाहेर पडायचं आहे? आता हे तुम्हाला ठरवायचं आहे. ह्याच्यामध्ये करायचं काय तुम्हाला? त्रास वाढू दे का एका साईडने, की आपण काहीतरी थोडं हुशारीने, विचारपूर्वक इथे काहीतरी आपण करून समाधान शोधू आणि काहीतरी आपण कृती करू. आता आजचा विचार काय आहे? आपण जे आज शिकणार आहोत ते सूत्र आहे. ते सूत्र तुम्हाला सरळ सरळ चिंतेमधून तुरंत त्याच वेळेस बाहेर कसं निघावं, त्याचा एक मार्ग तुम्हाला दाखवेल. तुम्ही तयार आहात का करण्यासाठी? त्याच्यासाठी ते पाहू. ते आता सूत्र काय आहे ते पहिले आपण समजून घेऊ. सूत्राचा थोडासा पार्ट आपण कुठेतरी अगोदर एका क्लासेसमध्ये आपण कव्हर केला होता. तर ह्याच्यामध्ये एक पार्ट महत्त्वाचा काय आहे? चालणे. आठवलं तुम्हाला? 10 मिनिटं आपण चालण्याचा एक सराव केला होता, हळूहळू चालणे. तसंच आजचं आपलं जे सूत्र आहे, जे आपल्याला शिकायचं आहे, सूत्र सांगता आपल्याला शरीर हलवा, चिंता पळवा. काय करायचं आहे? शरीर हलवा आणि चिंता पळवा. साधं सरळ एक समीकरण आहे तुमच्यासाठी. म्हणजे तुम्हाला हलायचंय, जागेवरती बसून राहायचं नाही. थोडं सक्रिय व्हायचंय, ॲक्टिव्ह व्हायचंय. बसले असाल तर उठा, उभे असाल तर चाला, वाटलाच तर मग अंघोळ करून घ्या किंवा थोडंसं योगासन करा, व्यायाम करा तुम्ही. म्हणजे काय, याचा मूळ मुद्दा काय आहे इथे, की तुम्हाला फिजिकल तुमची बॉडी जी आहे, शरीर जे आहे, त्याला व्यस्त करायचं आहे, त्याला कामात गुंतवून द्यायचं आहे. घराची साफसफाई करून घ्या किंवा कुठे वस्तू ठेवल्या असतील तर त्यांची जागा बदला. काहीतरी तुम्ही करा जेणेकरून की तुमचा तो जो वेळ आहे चिंता करण्याचा, की तुम्ही फिजिकल कुठेतरी इन्व्हॉल्व्ह होत आहात, एंगेज होत आहात, व्यस्त होत आहात. हेच ते सूत्र आहे. तुम्ही सगळ्यांनी ह्याचं पालन केलं की तुम्हाला लगेच तुरंत त्याच क्षणी तुम्हाला अनुभव येईल, एक बदल दिसेल. चिंता करत बसू नका. थोडा वेळ तुम्ही व्यस्त झालात की ऑटोमॅटिक काय होईल तुमच्याबरोबर, तुम्हाला एक तुमच्या आतमध्ये शिथिलता येईल, एक स्थिरता येईल. मग त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की निर्णय काय घ्यावा. तुमच्या चिंतेने काही सॉल्व्ह तर होत नाही. किती जरी तुम्ही विचार करत राहिलात, किती पण गोष्टी काही सॉल्व्ह होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करायलाच हवं. ते ॲक्शननेच, कृतीनेच गोष्टी सॉल्व्ह होतात, विचारांनी होत नाही. म्हणून त्या चिंतेला पळवायचं असेल तर तुम्हाला उठून काहीतरी करावं लागेल. आता काय करू नये ते पण सांगतो आम्ही, की तुम्ही त्यावेळेस जेव्हा चिंता वाटत असेल, खूप आतमध्ये प्रेशर वाढतंय, त्यावेळेस ध्यान करू नका, मंत्र जप करू नका, डोळे बंद करू नका, बिछाण्यावर पडू नका. झोप लागली तर झोपून घ्या, काही खायचं असेल तर खाऊन घ्या, पण ध्यान त्यावेळेस करू नका. तुम्ही फिजिकली काहीतरी करत राहा तुम्ही आणि स्वतःला तुरंत त्या चिंतेपासूनच मोकळे करून घ्या. हे एकदम छान समीकरण आहे. आता ह्याच चिंतेचा अजून एक पार्ट आहे, आपण पुढच्या आठवड्यात त्याच्याबद्दल बोलू. पण या आठवड्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर शरीर हलवा आणि
चिंता पळवा या सूत्राचं पालन करायचं आहे. एकदम साधं सूत्र आहे. पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा भेटू नवीन विचारांबरोबर. काहीतरी नवीन शिकू आपण. तुमच्या सगळ्यांचंच कल्याण होवो, सगळ्यांचंच मंगल होवो. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.